अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा पूजेला सुरुवात झालेली आहे। संपूर्ण देशाला राज्याला उत्सुकता आहे की नेमकी ही पूजा कशी चालू आहे, या पूजेमध्ये नेमकं काय होतंय। महाराष्ट्रातून जवळपास 27 गुरुजी जे आहेत ते या सगळ्या पूजेमध्ये सहभागी होत आहेत आणि हे सगळे पुजारी जे आहेत ते जय महाराष्ट्रावरती एक्सक्लुझिव्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत। गुरुजी नेमकी काय पूजा चालू आहे, आपण महाराष्ट्रातून येत आहे, अभिमानाची गोष्ट आहे, नेमकी कशी पूजा चालू आहे सध्या? प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेचा विधी चालू आहे। आज सकाळी यज्ञ मंडपामध्ये अग्निस्थापना झाली। अग्निस्थापना झाल्यानंतर सगळ्या देवतांची स्थापना करून रामलल्लाच्या मूर्तीची राजोपचार पूजा केली गेली। रामलल्लाच्या राजोपचार पूजेनंतर आता दुपारच्या सत्रामध्ये प्रसाद वास्तू जे आपलं मंदिर आहे त्या मंदिराची वास्तुशांतीचा विधी केला जाणार आहे। या सर्व गोष्टींमध्ये अभिमानाची गोष्ट, काल जे काही गणपती पूजनापासून पूजेला प्रधान संकल्पापासून सुरुवात झाली, त्या संकल्पानंतर जे काही वर्णी दिली जाते, ज्या काही जबाबदारी यज्ञाच्या दिल्या जातात, त्या जबाबदाऱ्यांमध्ये मुख्य ज्या 5 जबाबदारी असतात, ज्याच्यामध्ये आचार्य, ब्रह्मदेव, गाणपत्य, ऋत्विज आणि सदस्य, या 5 जबाबदाऱ्यांमध्ये सगळ्यात महत्वाची ब्रह्मदेवाची जी जबाबदारी असते ती आपल्या महाराष्ट्रातील केशव शास्त्री आयाचित गुरुजींना काल दिली गेली। आणि या सगळ्या गोष्टींचा आमच्या ब्रह्मवृंदांमध्ये अतिशय आनंद झालेला आहे की आमच्या सोबत असलेले, आमच्या गुरुस्थानी असलेले जे केशव शास्त्री आयाचित गुरुजी आहेत त्या गुरुजींना या यज्ञाचं ब्रह्मपद मिळणं ही खूप महत्वाची आणि मोठी गोष्ट मानली जाते की आज या एवढ्या प्रभू रामचंद्रांच्या 500 वर्षांनंतर होणाऱ्या या मंत्री स्थापनेमध्ये ब्रह्मदेवाची जबाबदारी आपल्या महाराष्ट्रातील गुरुजींना मिळणं ही फार मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे। नक्कीच आपल्यासोबत ते गुरुजी देखील आहे ज्यांना ही जी वर्णी लागलेली आहे तुमची, नेमकं काय महत्व आहे? आता तुम्हाला तुमची एवढी मोठी निवड देखील झालेली आहे आतमध्ये, याचं काय महत्व आहे? याचं महत्व असं असतं की जे विधी आहेत त्या ठिकाणी व्यवस्थित संपन्न करून घेणं आणि संपन्न करून घेत असताना ज्याप्रमाणे ब्रह्मदेवाचं स्थान असतं किंवा त्यांना 4 मुख आहेत, तर त्याप्रमाणे सर्वत्र लक्ष देऊन त्या कार्याची जबाबदारी व्यवस्थित सर्वांना वाटून देऊन त्या ठिकाणी ते कार्य व्यवस्थित संपन्न करून घेणं ही जबाबदारी असते। तर ती जबाबदारी माझ्यावरती आहे। प्रभू रामचंद्रांनी ही आपल्यावरती केलेली एक कृपा आहे, ती व्यवस्थित निर्वहन करण्याकरता मी या ठिकाणी पूर्ण प्रयत्न करत आहे। आतमध्ये मूर्ती काल नवीन जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे, त्याच्यावरती देखील पूजा अर्चा झालेली आहे, ती नेमकी पूजा काय होती? मूर्ती आतमध्ये जी स्थापन करणार आहोत त्याच्यावर जे काही अधिवास असतात ते अधिवास कालपासून सुरू झालेले आहेत। त्याच्यातले काही अधिवास काल झालेले आहेत, काही आज सकाळपासून सुरू झालेले आहेत आणि जलाधिवास काल रात्री झाला होता। आता आज प्रासाद वास्तू त्या ठिकाणी होणार आणि मग शय्या अधिवास असे वास आहेत आज। अच्छा, काय नेमके ते मंत्र तुम्ही सगळेजण आतमध्ये ते फोटो जर ते सुद्धा आम्हाला पाहायला मिळाला, नेमके काय मंत्र आहेत ते? गर्भगृहामध्ये वास्तू देवता या ठिकाणी हा चंद्र सूर्यपर्यंत स्थिर राहावी यासाठी वास्तूचे मंत्र आज होऊन, प्रसाद वास्तू ज्याला म्हणतात तो होऊन वास्तू इथे स्थिर राहणार आहे। आणि तो वास्तू म्हणजे या सगळ्या मंदिराला किंवा आपण घर जे करतो त्याला सांभाळणारा असतो कायम शेवटपर्यंत। तर त्या प्रसाद वास्तूचं आज महत्वाचा जो विधी आहे तो या ठिकाणी संपन्न होणार आहे। आपल्याला तो मंत्र ऐकायला आवडेल, आपले प्रेक्षक आहेत ज्यांना इतके दिवस ते पाहतायत, नेमकं काय आतमध्ये मंत्रोपद चालू आहे? नमस्ते वास्तु पुरुष भूषय्या बिरद प्रभो धन धान्यादि समृद्धिं कुरु सर्वदा, प्रासादे धन धान्यादि समृद्धिं कुरु सर्वदा। या ठिकाणी असं सांगितलं आहे की 4 प्रकारचे वास्तू असतात। गृहे वृषस्वरूपंतु, प्रासादे अश्वस्वरूपकम, विद्यालये हंसस्वरूपंतु, व्यापारे कूर्मस्वरूपकम। घरचा जो वास्तू असतो तो वृषस्वरूपामध्ये असतो, म्हणजे बैलाच्या स्वरूपामध्ये असतो। प्रासादाचा जो वास्तू असतो मंदिराचा तो अश्वस्वरूपामध्ये म्हणजे घोड्याच्या स्वरूपामध्ये असतो, त्याची वास्तुशांती आज या ठिकाणी होणार आहे। विद्यालये हंसस्वरूपंतु, विद्यालयामध्ये वाचनालयामध्ये तो वास्तू हंसस्वरूपाच्या स्वरूपामध्ये असतो, जो निरक्षीर विवेक देतो तशा पद्धतीने तिथे सर्व असावं अशा स्वरूपामध्ये असतो। आणि व्यापार वास्तू जो असतो तो कूर्म स्वरूपामध्ये असतो। तर या ठिकाणी हे बाह्य रूप आहे देवाचं। प्रासाद म्हणजे मंदिर जे आहे, जसं आपल्याला देह दिलेला आहे त्याप्रमाणे देवाचं देहाचं स्वरूप म्हणजे मंदिर आहे। आणि आतमध्ये प्राणप्रतिष्ठा सुमुहूर्तावरती 22 तारखेला होणार आहे। तर हे प्रसादाचं सुद्धा थोडक्यात महत्व सांगताना असं सांगितलेलं आहे की पायऱ्या ज्या आहेत ते देवाचे पाय आहेत। जंघा पादोर जो उच्चते, त्याच्यावरची जी बाजू आहे
ती जांघेच्या स्वरूपामध्ये सांगितलेली आहे. गर्भश्चैवो धरम ज्ञेयम, गाभारा जो आहे तो देवाच्या उदराच्या स्वरूपामध्ये, पोटाच्या स्वरूपात सांगितलेला आहे. कटिश्च कटिमेखला, त्याची बाजूची प्रदक्षिणाचे जे मार्ग आहे तो आपल्या कमरेचा जसा असतो तशाप्रमाणे तो भाग असतो. स्तंभाश्च बाहवो ज्ञेया, जे आतमध्ये स्तंभ लावलेले आहेत, जसं आपण म्हणतो देवाला 1000 हात आहेत, तर तसे ते स्तंभ जे आहेत ते हाताच्या स्वरूपामध्ये आहेत. स्तंभाच्या बाहवो ज्ञेया. ते घंटा जी आहे ते जिव्हेच्या स्वरूपामध्ये आहे. घंटा जिव्हा, दीप जे आहेत ते प्राणाच्या स्वरूपामध्ये आहेत. दीप प्राणस्य विज्ञेयो यपानो जलनिर्गमः, त्याचे जे पाणी जायचे, देवाला अंघोळ घातल्यानंतर पाणी जायचे जे जलनिर्गम मार्ग आहेत ते जसे आपल्याला प्राणापान वायू जाण्याकरता जे उपस्थान दिलेले आहेत त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्याची स्थापना असते. असं बाह्य स्वरूप त्या मंदिराचं आहे. पण मंदिरावृत पद्मम पिंडिका या प्रतिमा पुरुषस्मृतः, हृदय स्थान काय त्या मंदिराचं, तर त्याचे या प्रतिमा पुरुषस्मृतः, हृदय स्थान काय त्या मंदिराचं, तर त्याच्यामध्ये जे देव बसणार आहेत, प्रभू रामचंद्र लल्ला बसणार आहेत, ते त्या प्राण स्वरूपामध्ये आहेत. आणि ते आपल्या संपूर्ण भूमंडलावरती कृपेची छाया करण्याकरता गणेश्वर शास्त्रीजी द्राविड काशीचे जे परमपूज्य विद्वान आहेत, गणेश्वर गुरुजी आमच्या सर्वांचे आदरणीय, संपूर्ण विश्वाचे आदरणीय स्थान असलेले असे गणेश्वर शास्त्रीजी, श्री स्वामी गोविंद गिरीजी महाराज, तत्पश्चात या यज्ञाचे आचार्य लक्ष्मीकांतजी गुरुजी, सुनीलजी दीक्षित गुरुजी हे या ठिकाणी विधिवत प्राणप्रतिष्ठा करवणार आहेत. ते मंदिराचं थोडक्यात स्वरूप सांगितलेलं आहे. त्या मंदिराची आज वास्तुशांती या ठिकाणी होणार आहे. अमेरिकेवरून देखील तुम्ही आलेला असं समजतंय. नेमकं इतका मोठा भाग्याचा क्षण आहे. अमेरिकेवरून तुम्ही आलात, काय भावना आहेत नेमक्या? वेद वेदांत वेद्याय मेघश्यामल मूर्तये पुंसाम मोहन रूपाय पुण्यश्लोकाय मंगलम. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर संपूर्ण भारतीयांच्या भाग्यामध्ये नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये भगवान श्रीरामचंद्रांची ज्या ठिकाणी उपासना आणि दैवत मानलं जातं, त्यांच्या आचारांच्या, त्यांच्या विचारांचा अनुकरण करणं हे सुद्धा एक पुण्यकारक आहे. असा त्या पुण्यपुरुषाच्या भगवान श्रीरामचंद्र जे आहेत त्यांना काय म्हटलेलं आहे? रामो विग्रहवान धर्मः सत्यशील पराक्रमः. ही भारताची अस्मिता आहे भगवान श्रीरामचंद्र. त्या भगवान श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी सर्वजण उत्सुक आहेत, आनंदी आहेत. आणि मी माझ्या आयुष्यातील हा खूप मोठा परमभाग्याचा क्षण मानतो की या ठिकाणी मला येण्याचं निमंत्रण मिळालं. भगवान श्रीरामचंद्रांची कृपा आहे, आमच्यावर सर्वांवर कृपा आहे. माझ्यावर तर आहेच आहेत, पण आमच्यावर सर्वांवर कृपा आहे. आणि ज्या ठिकाणी भारतामध्ये असे अनेक वैदिक आहेत ते आज येऊ शकलेले नाहीयेत, मग त्यांच्यावर कृपा नाही असं नाहीये. पण प्रतिनिधी म्हणून कुणाला तर या ठिकाणी येणं, संख्येची मर्यादा, स्थान, व्यवस्था या सगळ्या गोष्टींची मर्यादा म्हणून आहे. परंतु जे आमचे सर्व वैदिक मित्र लोक आहेत ते आपापल्या घरी राहून मनोभावानी त्यांनी ते वेद पारायण करीत आहेत. वेगवेगळे होम वगैरे त्यांचं नियोजन चालू आहे. रामनामाचा जप चालू आहे. महाराष्ट्रामध्ये काय भारतामध्ये सगळीकडे उत्सव चालू आहे. हा उत्सवाचा दिवस आहे. हा उत्सवाचा दिवस आहे. आता या ठिकाणी गोपालकृष्णाने ज्याप्रमाणे गोवर्धन धारण केला होता त्याच्या पूर्वी आमचे भागवतकार मित्र आहेत ते जास्त चांगलं सांगू शकतील. त्याच्या पूर्वी सर्वजणांनी आधार दिले होते आणि त्याचप्रमाणे त्यानंतर भगवान गोपालकृष्णांच्या स्पर्शाने त्या ठिकाणी सर्व धारण केलं जातं. तसंच त्याप्रमाणे अशा या ठिकाणी हा भाग्याचा क्षण आहे. 2 दिवस सुरू झालेले आहेत. सर्वांसाठी भाग्याचा क्षण आहे. आपण पाहावं टीव्हीवर, आनंद घ्यावा आणि रामनामाचा जप करावा आपापल्या मंदिर. तुम्ही जसं आपल्या माननीय पंतप्रधान साहेबांनी सांगितलंय
त्याप्रमाणे तुमचं कोणत्याही गाव असू द्या, कोणतंही मंदिर असू द्या, स्वच्छ करा, शाळी पूजन करा, आरती करा, कृपया सगळं करा, पण कृपया याचा इव्हेंट करू नका. मी वारंवार आतापर्यंत 3-4 न्यूज वाल्यांना सांगून झालो. हा सगळ्यांसाठीच परमभाग्याचा क्षण आहे. ज्या प्रमाणामध्ये अयोध्येमध्ये सगळी ही प्रार्थना सोहळा चालू आहे तो संपूर्ण देश पाहतोय आणि याची पूजा अर्चा सगळ्या देशामध्ये सुरू असलेली पाहायला मिळते. रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या.